अजय ऑफिसवरून संध्याकाळी घरी आला आणि संध्याकाळचा चहा आपली बायको पल्लवी सोबत आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलासोबत गप्पा मारत पिऊ लागला. त्यानंतर त्याने त्याच्या मानलेल्या बहिणीला दीप्तीला फोन केला. पल्लवी पण दीप्तीसोबत बोलू लागली. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर पल्लवीने मोबाईल अजयकडे दिला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला ती गेली. बोलता बोलता अजय दीप्तीला म्हणाला की हे बघ दीप्ती, आता रक्षाबंधनाला 1.5 महिना राहिला आहे. तुझ्याकडे येण्यासाठी पल्लवी तर खूप उत्साहित आहे, पण मला नाही वाटत की यावेळेस मला रक्षाबंधनाला सुट्टी मिळेल, कारण ऑफिसमध्ये भरपूर काम पेंडिंग आहे. अजय हे सर्व बोलणं आपल्या बहिणीला मस्करीमध्ये राग येण्यासाठी बोलत होता, कारण जेव्हा पण अजय दीप्तीकडे रक्षाबंधनाला सुट्टी नाही म्हणाल्यावर दीप्तीला खूप राग यायचा. ती म्हणत असायची की वर्षातून तुम्हाला 1 दिवस सुद्धा बहिणीसाठी अजिबात वेळ भेटत नाही का? अजय मनातल्या मनात खूप हसत होता. त्याला वाटत होतं की आता नक्कीच दीप्ती आपल्याला ओरडेल. पण दीप्तीचं उदासपणाने बोलणं ऐकून अजयला धक्काच बसला. ती म्हणाली की काही हरकत नाही दादा, ह्या वेळेस मी तुला राखी पाठवेल. तुम्ही खूप खर्च करून इकडे येता, त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाला नाही आलात तरी पण चालेल. जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा आपण व्हिडिओ कॉल करू आणि बोलू. लांब राहून पण आपण रक्षाबंधन सण साजरा करू शकतो. अजयला तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. दीप्ती त्याला येऊ नको म्हणून सांगते आहे. तो विचार करतो की दीप्तीला काय झालं आहे? ती मला अशी का बोलत असेल? थोडा वेळ बोलल्यानंतर अजयने फोन ठेवला आणि तो विचारात बुडाला. अजय आणि दीप्ती गावाकडे शेजारी राहत होते. दीप्तीला 2 भाऊ होते, परंतु अजयला कोणतीच बहीण नव्हती. अजय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दर रक्षाबंधनाला अजयचा हात मोकळा असायचा. जेव्हा अजय 10 वर्षांचा होता तेव्हा दीप्तीने त्याला आपला भाऊ मानलं होतं आणि तेव्हापासून दीप्ती दर रक्षाबंधनाला त्याला राखी बांधत होती आणि तेव्हापासूनच अजयची दीप्ती मानलेली बहीण होती. तेव्हापासून या दोघांचं बहीण भावाचं नातं अजूनपर्यंत अतूट आहे. त्यानंतर अजय त्याचं शिक्षण झाल्यानंतर बेंगलोरला आला आणि तिथेच त्याने एक नोकरी पाहून शिफ्ट झाला आणि काही महिन्यानंतर अजयचं पण लग्न झालं. त्यानंतर तो त्याच्या बायकोला पल्लवीला घेऊन बेंगलोरला आला. त्याच काळात दीप्तीचं पण लग्न झालं आणि ती तिच्या नवऱ्यासोबत पुण्यामध्ये राहत होती. दीप्तीला आता 2 मुले आहेत. एक 9 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे. अजयला पण 8 वर्षांचा मुलगा आहे. एवढी वर्ष झाले, परंतु असं कधीच झालं नाही की अजय आपल्या बहिणीकडे गेला नसेल. जर रक्षाबंधनाला दीप्ती तिच्या माहेरी गेली असेल तर अजय तिच्या माहेरी सुद्धा जात होता आणि जर दीप्ती पुण्याला असेल तर अजय पुण्याला जात होता. दीप्ती पण खूप खुश होती की जरी आमच्यामध्ये रक्ताचं नातं नसलं तरी अजय खूप मनापासून भावाचं कर्तव्य पार पाडत आहे. नाहीतर या स्वार्थी जगात रक्ताचे नाते सुद्धा एकमेकांना विचारत नाहीत. एवढ्या वर्षात दीप्तीने अजय सोबत अशी वागणूक कधीच केली नव्हती. विचार करत करत अजय किचनमध्ये गेला. तो रोज ऑफिसवरून आल्यावर आपल्या बायकोला पल्लवीला स्वयंपाकात मदत करत असे. मदत करता करता ते दोघं गप्पा पण मारत असे. पण आज अजय गप्पा मारत नव्हता. हे पाहून पल्लवी त्याला म्हणाली की काय झालं आहे? तुमचा चेहरा का पडला आहे? अजयने मोठा श्वास घेतला
आणि तो पल्लवीला म्हणाला की तुला माहित आहे का पल्लवी, आज पहिल्यांदा दीप्तीने मला तिच्याकडे येण्यासाठी मनाई केली आहे. मी तिला फक्त मुद्दाम म्हणालो की मला काम आहे, मी येणार नाही, तर तिने लगेच होकार दिला. हे ऐकून पल्लवी सुद्धा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की नक्कीच काहीतरी कारण असेल, त्याच्याशिवाय दीप्ती असं म्हणणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही दीप्तीच्या आईला फोन करून विचारा, कदाचित त्यांना दीप्तीच्या बाबतीत काहीतरी माहीत असेल. पल्लवी, तू बरोबर बोलते आहेस, काहीतरी कारण असणार. मी काकूला फोन करून विचारतो. थोड्या वेळानंतर अजयने दीप्तीच्या आईला फोन केला. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर अजयने दीप्ती बाबतीत त्यांना विचारले. जेव्हा दीप्तीच्या आईने दीप्तीबद्दल सांगितले तेव्हा त्याला धक्काच बसला. अजय विचार करतो की दीप्ती एवढ्या टेन्शनमध्ये आहे, तरी पण तिने मला का नाही सांगितलं. आठवड्याभर अजय खूप व्यस्त होता. त्यानंतर अजय ट्रेनने पुण्याला गेला. दीप्तीच्या घरी गेल्यावर त्याने बेल वाजवली. अचानक अजयला पाहून दीप्ती दचकली. तिच्या चेहऱ्यावर भाऊ आला आहे याचा आनंद कमी, पण टेन्शन अजयला दिसलं. दीप्तीने त्याला घरात बोलावलं आणि सोफ्यावर बसवलं. दीप्तीची मुले अजयपाशी आले आणि थोडा वेळ मामासोबत गप्पा मारून ते आतमध्ये गेले. पण अजयने पाहिलं की मुले सुद्धा जरा उदास आहेत. दीप्तीचा नवरा अनिल पण घरीच होता. दीप्ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली की अरे अजय दादा, आज तुझे दाजी सुद्धा घरीच आहेत. त्यांनी आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. तर अजय पण हसत म्हणाला की बरं झालं, माझी दाजीसोबत भेट झाली. मी पण माझ्या कंपनीच्या कामानिमित्त इकडे आलो होतो, तर म्हटलं की तुम्हाला भेटून जावं. तुला सांगितलं नाही, म्हटलं की तुला सरप्राईज द्यावं. दीप्ती म्हणाली की अजय दादा, तुझं सरप्राईज मला खूप आवडलं. तुम्ही बसा, मी नाश्त्याला काहीतरी बनवून आणते. तेवढ्यात अजय दीप्तीला म्हणाला की अगं नको नको दीप्ती, तू माझ्यापाशी बस. मी आल्यानंतर तू किचनमध्ये जातेस, मग माझ्याबरोबर बोलण्यासाठी तुला वेळच मिळत नाही. त्यामुळे मी येताना नाश्ता घेऊनच आलो आहे. हे धर, आतमध्ये घेऊन जा आणि मुलांना सुद्धा दे. दीप्ती अजयने आणलेले पॅकेट आतमध्ये घेऊन गेली, तर त्यामध्ये समोसे, कचोरी, जिलेबी आणि केक होते. किचनमध्ये आल्यावर दीप्ती विचार करू लागली की नाश्ता तर दादा घेऊन आला आहे, तर मग दुपारचं जेवण तर बनवावं लागेल. दुपारी काय बनवू काही सुचत नाही. घरात तर डाळ आणि तांदूळ शिवाय दुसरं काहीच नाही. दादासाठी काय बनवू असा विचार करता करता तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती विचार करते की माझं आयुष्य कसं झालं आहे. मी माझ्या भावाला पोट भरून जेवण सुद्धा बनवून खाऊ घालू शकत नाही. घरामध्ये दूध पण नाही, चहा कसा बनवू. घरात साखर 2 चमचे आहे, थोडीशी चहा पावडर पण होती, पण दूध घरात एक थेंब पण नव्हतं. महिना झाला घरात लेकरांनी दूध पाहिलं नाही. दीप्तीच्या नवऱ्याची 5 महिने झाले नोकरी सुटली होती आणि तेव्हापासून हे सगळे अडचणीमध्ये होते. सुरुवातीला 2-3 महिन्यात त्यांनी जी बचत केली होती त्यामध्ये त्यांचं भागत होतं आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च वेगळाच होता. आपला स्वाभिमान आणि इगो बाजूला ठेवून दीप्तीने जेव्हा तिच्या सख्ख्या 2 भावांकडे मदत मागितली, तर ते दोघेही आपापल्या अडचणी सांगून मोकळे झाले होते. आपलं कोण आहे हे मात्र आपल्याला अडचणीच्या वेळेसच कळतं. दीप्ती दररोज देवाला प्रार्थना करते की लवकरात लवकर अनिलला नोकरी मिळावी, पण दररोज अनिल इंटरव्ह्यू देऊनही त्याला नोकरी भेटत नव्हती. अनिल खूप निराश झाला होता.
घरातले खर्च आवासून उभे होते. तो स्वतःला असमर्थ समजू लागला. तो आपल्या परिवाराची कोणतीच काळजी घेण्यासाठी समर्थ राहिला नव्हता. अनिलला भाऊ किंवा बहीण नव्हती की तो त्यांच्याकडे मदत मागेल. गावाकडे आईवडील होते, परंतु तेच अनिलवर डिपेंड होते. तो त्याच्या मित्राकडून कसं तरी पैसे उधार घेऊन घर चालवत होता. त्याला माहित होतं, जर लवकरात लवकर काही केलं नाही तर नक्कीच बर्बादी होऊ शकते. त्यामुळे दीप्तीने अजयला रक्षाबंधनाला येण्यासाठी मनाई केली होती. अशा परिस्थितीत ती तिच्या भावाचं आणि वहिनीचं आणि त्यांच्या मुलांचं चांगल्या प्रकारे स्वागत करू शकत नव्हती. आजकाल पैशाला खूप किंमत आहे. आधीच दीप्तीच्या घरी खाण्यासाठी काही नाही, तर मग ते त्यांना काय देणार होते? आज अचानक अजय समोर आल्यावर दीप्ती गोंधळली होती. घरातली इज्जत राखली गेली पाहिजे, त्यामुळे तिने अजयला आणि अनिलला नाश्ता दिला आणि हळूच एक कप घेऊन शेजारच्या घरी गेली आणि एक कप भरून तिने दूध आणले. तो दुधाचा कप तिने गुपचूप पाठीमागच्या खिडकीत ठेवला आणि समोरून हातात काही नाही असं दाखवून आली आणि गुपचूप खिडकीतून तो कप घेतला आणि अजयसाठी एकच कप चहा बनवला. जेव्हा दीप्तीने त्याला एक कप चहा दिला तेव्हा अजयचं मन भरून आलं. तो विचार करतो की माझ्या बहिणीची हालत एवढी वाईट झाली आहे की आम्ही सगळे एकत्र बसून चहा सुद्धा पिऊ शकत नाही. अजयने जेव्हा दीप्तीच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यांनी दीप्तीच्या बाबतीत सर्व काही सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं दीप्तीच्या दोन्ही पण भावांनी तिला मदत केली नाही. तेव्हा अजयला खूप वाईट वाटलं की दीप्तीने मला का नाही सांगितलं, त्याने नक्कीच तिला मदत केली असती. त्यामुळेच एका भावाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी तो खरं तर आज आला होता. थोड्या वेळानंतर बोलता बोलता अजय म्हणाला की अगं दीप्ती, इथे माझा एक मित्र खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याला त्याच्या कंपनीत एका मॅनेजरची गरज आहे आणि तो मला विचारत होता की माझ्या विश्वासातला एखादा कोणी असेल तर सांग, पगार पण खूप देतो आहे. मग मी विचार करतोय की अनिल दाजीसाठी ती नोकरी योग्य आहे. त्या नोकरीतून दाजींना पगार पण चांगला भेटेल. जर तुम्हाला मान्य असेल तर मी त्याला एकदा विचारून बघू का? अनिल म्हणाला, नको नको, याची काही सुद्धा गरज नाही. अजय म्हणाला, तुम्हाला या नोकरीची गरज नसेल, परंतु माझ्या मित्राला तुमच्यासारख्या विश्वासू मॅनेजरची गरज आहे. माझं म्हणणं आहे की दाजी, एकदा इंटरव्ह्यू देऊन तर बघा. जर तुम्हाला जॉब चांगला वाटत असेल तर करा, नाहीतर तुमचा जॉब तर आहेच की. अनिलने जेव्हा दीप्तीकडे पाहिलं तेव्हा तिने डोळ्याने हो म्हणून सांगितलं. थोड्या वेळाने दीप्ती म्हणाली की मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर अजय लगेच म्हणाला की नाही नाही, आज आपण सगळेजण लंचसाठी बाहेर जाणार आहोत आणि त्यानंतर मला संध्याकाळी लगेच परत जायचं आहे. तर दीप्ती म्हणाली, अरे दादा, एवढ्या लवकर का जातोस? अगं दीप्ती, मी इथे कामानिमित्त आलो होतो, पिकनिकसाठी नाही. असं म्हणून सगळे त्याच्या या बोलण्यावर हसू लागतात. संध्याकाळी अजय निघाला तेव्हा जाताना त्याने मुलांच्या हातात भरपूर पैसे ठेवले. दीप्ती नकार देत होती, परंतु त्याने ऐकलेच नाही. दुसऱ्या दिवशीच अनिल इंटरव्ह्यूसाठी गेला आणि त्याच्यासाठी ती नोकरी पक्की झाली. महिन्यानंतर लगेच अनिलची सॅलरी आली. तर दीप्तीने पहिला फोन लगेच अजयला केला आणि म्हणाली की दादा, 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे, त्यामुळे आता माझ्यासोबत कोणती पण मस्करी करू नकोस आणि वहिनीला घेऊन माझ्याकडे ये. दीप्तीचं बोलणं ऐकल्यानंतर अजयच्या डोळ्यातून अश्रू आले. तो दीप्तीला म्हणाला की दीप्ती, मी तुझ्याकडे येणार नाही,
तर मग कुठे जाणार आहे? दीप्तीच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू येऊ लागले. दीप्तीला तिच्या आईकडून कळाले होते की अजयला तिच्या परिस्थितीबाबत माहीत झालं आहे. तिला तिच्या भावाबद्दल खूप अभिमान वाटू लागला. त्याने शंका सुद्धा येऊ दिली नाही की तो त्यांची मदत करतो आहे. दीप्ती खुश होती की तिच्या सख्ख्या भावाने तिला मदत केली नाही, परंतु मानलेल्या भावाने त्याचं कर्तव्य पार पाडलं. आणि अजय पण खुश होता की बहिणीच्या स्वाभिमानाला कोणताही धक्का न लावता मी तिची मदत करू शकलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.